प्रोफेसर नितीन बालेराव एस.एम. ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून एसपीआय त्याच्यानंतर जीएसपीआय त्याच्यानंतर एनडीए बद्दल सखोल माहिती जी आहे तो व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खास विषयावरती आहे आणि आजच्या व्हिडिओचं नाव आहे की एसपीआय एक्झाम 2027 याच्याबद्दल आपण सखोल माहिती बघणार आहोत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट सुद्धा केल्या होत्या, फोन सुद्धा केले होते की सर आम्हाला एसपीआय एक्झाम 2027 बद्दल सखोल माहिती द्या. तर आजची जी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, ही सखोल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की नेमकं एसपीआय म्हणजे काय आहे, त्यानंतर जीएसपीआय म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये एज क्रायटेरिया काय असतो, त्याच्यानंतर याच्यामध्ये सिलेबस काय असतो, अशी बरीचशी सखोल प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की नेमकं एसपीआय म्हणजे काय आहे. तर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एसपीआय. एसपीआय मीन्स फॉर व्हॉट. तर एसपीआयचा फुल फॉर्म आहे सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट. तर ही एसपीआय कुठे आहे, तर एसपीआयचं जे कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो ते छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी आहे. तर एसपीआय जे आहे ते बॉईज साठी आहे. त्याच्यानंतर जीएसपीआयचा फुल फॉर्म काय आहे, जीएसपीआयचा फुल फॉर्म काय आहे तर गर्ल्स सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट. तर हे इन्स्टिट्यूट कुठे आहे, तर हे इन्स्टिट्यूट जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे नाशिकमध्ये आहे. तर जीएसपीआयचं जे कॉलेज आहे तर ते मुलींसाठी आहे. आता बघूया आपण की एका विद्यार्थ्यांनी सुद्धा क्वेश्चन केला होता की सर नेमकं एसपीआयचं वर्किंग काय आहे, एसपीआय काय करतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एसपीआय मध्ये जर आपल्याला सिलेक्शन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय कंप्लीट केलं जातं, म्हणजे काय आपलं वर्किंग असतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला 11th स्टँडर्ड त्याच्यानंतर 12वीला म्हणजे 11वी प्लस 12वी सोबत तुमचं पूर्ण प्रॉपर एनडीएचं प्रिपरेशन जे आहे ते पूर्ण प्रिपरेशन गव्हर्नमेंट करून घेत असतं. आता बघा त्याच्यानंतर एक प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, एका स्टुडंटने कमेंट केली होती की एसपीआय जीएसपीआय हे कोण करू शकतं. तर बघा एसपीआय त्याच्यानंतर जीएसपीआय हे कोण करू शकतं की जे विद्यार्थी इयत्ता या वर्षी 10व्या वर्गामध्ये शिकत आहे, अपेरिंग असताना तुम्हाला ही एक्झाम देता येते. आता बघा सेकंड जो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो की याच्यासाठी एसपीआयचा फॉर्म भरण्यासाठी किंवा एसपीआय साठी जाण्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंटची गरज असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो डॉक्युमेंट आहे सगळ्यात अगोदर जर आपल्याला एसपीआय ला जायचं असेल, जीएसपीआय ला जायचं असेल तर आपण महाराष्ट्राचं रहिवासी असणं कंपल्सरी आहे. जर आपल्याकडे महाराष्ट्राचं सर्टिफिकेट नसेल तर आपण हा फॉर्म भरू शकत नाही. तर त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अजून काही डॉक्युमेंट्स आहेत तर ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. आता त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा की मेडिकल काय असतं, नेमकं मेडिकल मध्ये काय काय घेतलं जातं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मेडिकल मध्ये काय आहे की तुमची या ठिकाणी हाईट, त्याच्यानंतर तुमची चेस्ट, त्याच्यानंतर तुमचं वेट या ठिकाणी अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुमचा डेट ऑफ बर्थचा क्रायटेरिया सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्या एज मध्ये बसता का हे सुद्धा चेक करणं अतिशय महत्वाचं आहे. आता बघा त्याच्यानंतर एक प्रश्न विचारला होता विद्यार्थी मित्रांनो की एसपीआय जे आहे ते आपण किती वेळेस देऊ शकतो, म्हणजे बघा एसपीआयचे आयटम आपल्याला किती मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर आपण तुम्ही 10व्या वर्गामध्ये शिकत आहे तर लाईफ मध्ये तुम्हाला एकाच वेळेस एसपीआय ची एक्झाम ही देता येते. ओके. त्याच्यानंतर आहे की एसपीआयचा फायदा म्हणजे एसपीआयचा आपल्याला नेमकं बेनिफिट काय मिळतं की एसपीआयच्या कॉलेजमध्ये जर आपल्याला ऍडमिशन मिळालं तर याचं बेनिफिट काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं बेनिफिट आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो डिसिप्लिन. त्याच्यानंतर एक स्पेशल हायब्रिड मॉडेल नुसार या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं विथ आर्मी स्टाईल मध्ये. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे एक आपल्याला एसपीआयचं बेनिफिट आहे. त्याच्यानंतर बघा अजून एक विद्यार्थ्यांनी क्वेश्चन केला होता की सर एसपीआय मध्ये किती सीट वॅकंट असतात, की किती जागेची रिक्वायरमेंट आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे आहे की ओनली बॉईज जर असेल तर बॉईज साठी एसपीआयच्या कॉलेजमध्ये 60 वॅकन्सीज आहेत. त्याच्यानंतर जीएसपीआयच्या कॉलेजमध्ये मुलींसाठी ज्या आहेत त्या 30 वॅकन्सी वॅकंट आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो की नेक्स्ट प्रश्न सुद्धा विद्यार्थ्यांनी एक विचारला होता की परीक्षा ही दरवर्षी असते का. येस विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा तुम्हाला जे इयत्ता 10व्या वर्गामध्ये स्टुडंट आहेत तर त्यांच्यासाठी ही परीक्षा एसपीआयचं कॉलेज दरवर्षी कंडक्ट करत असतं. आता त्याच्यानंतर बघा अजून एक प्रश्न आहे की एसपीआयची परीक्षा किती मार्काची असते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा एसपीआयची जी एक्झाम आहे ती ऍक्च्युली 2 पार्ट मध्ये डिवाइड असते. पार्ट 1 असतो मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर पार्ट सेकंड जो आहे तो आहे गॅट. आता गॅट मीन्स फॉर व्हॉट, तर गॅटचा फुल फॉर्म काय आहे, जनरल ॲबिलिटी टेस्ट. ओके. तर आता बघा सेपरेटली मॅथमॅटिक्सचा जो पेपर आहे तो 300 मार्कासाठी आहे. त्याच्यानंतर गॅटचा जो पेपर आहे तो सेपरेटली 300 मार्कासाठी आहे. आता बघा याच्यामध्ये सिलेबस काय काय असतो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की सिलेबस काय काय असतो. जेव्हा एसपीआयचं नोटिफिकेशन जे आहे, जेव्हा एसपीआयचं नोटिफिकेशन पेपरमध्ये येतं तेव्हा त्या ठिकाणी दिलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो की बघा एसपीआयचा जो सिलेबस आहे तो 8, 9, 10 स्टँडर्डचा सिलेबस आहे.
आणि याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये सीबीएसई त्याच्यानंतर स्टेट बोर्ड दोन्ही पण बोर्डचा सिलेबस याच्यामध्ये असतो. त्याच्यानंतर अतिशय एक महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की तो खूप इम्पॉर्टंट आहे. तो प्रश्न आहे म्हणजे एसपीआय मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर येस, या प्रश्नाचं उत्तर आहे की एसपीआय मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काय आहे अजून नेक्स्ट की आपल्याला आता एसपीआय 2027 चा फॉर्म कधी भरायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा एसपीआय चा फॉर्म भरण्यासाठी डिसेंबर महिन्यामध्ये याचं नोटिफिकेशन येत असतं. तर मग डिसेंबर महिन्यामध्ये याचं नोटिफिकेशन आल्याच्या नंतर आपल्याला याचा ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. ऑनलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर आपली जी एक्झाम आहे तर आपली 10व्या वर्गाची परीक्षा संपल्याच्या नंतर म्हणजे 10th बोर्डची एक्झाम झाल्याच्या नंतर गव्हर्नमेंट आपली एक्झाम जी आहे ती कंडक्ट करत असतं. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये ही तुमची एक्झाम होते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला एसपीआय मध्ये सक्सेस घ्यायचं असेल, एसपीआय जर तुम्हाला डेफिनेटली 100% रिझल्ट आणायचा असेल तर तुम्हाला तयारी तुमचं जे प्रिपरेशन आहे ती प्रिपरेशन तुम्हाला आजपासून स्टार्ट करावं लागणार आहे. जर तुम्ही असं बघितलं की मला 10वीचं वर्ष आहे, मला 10वीचा अभ्यास करायचा आहे, नंतर बघू, तर विद्यार्थी मित्रांनो नंतर बघू म्हटल्याच्या नंतर रिझल्ट येणं इम्पॉसिबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा सिलेबस तुम्हाला कुठला आहे तुमच्या म्हणजे असं अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त काही प्रिपरेशन करायचं नाहीये, फक्त 8, 9, 10 स्टँडर्डचा सिलेबस आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं एम आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये ऑफिसर बनण्याचं असेल तर तुमच्यासाठी एसपीआय त्याच्यानंतर जीएसपीआय बेस्ट कॉलेजेस आहेत आणि हे संपूर्ण दोन्ही पण कॉलेज महाराष्ट्र शासनाचे आहेत, हे लक्षात घ्या. महाराष्ट्र शासनाचे दोन्ही पण कॉलेज आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एसपीआयची जीएसपीआयची जर तुम्हाला प्रिपरेशन करायची असेल तर आजपासून तुम्हाला स्टार्ट करणं गरजेचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो एसएम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर नाशिकमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आपले ऑनलाईन क्लासेस जे आहेत त्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्लासेसचा टायमिंग सुद्धा तुमच्यासाठी स्पेशली कारण सकाळी तुमचं स्कूल असतं, दुपारी तुमचं ट्युशन्स असतात, तर स्पेशली संध्याकाळी याची टायमिंग ठेवलेला आहे. तो टायमिंग जो आहे तो संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत ह्या टायमिंग मध्ये क्लासेस घेतले जातात. तुम्ही जर याच्यासाठी इंटरेस्टेड असाल तर खाली स्क्रीनवरती इन्स्टिट्यूटचे नंबर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही मला कॉल करू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून तुम्हाला काही सॅम्पल पेपर्स हवे असतील की नेमके एसपीआयचे सॅम्पल पेपर कसा असतो, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल तुम्हाला काही नोट्स हवे असतील, त्याच्यानंतर कुठले बुक्स रेफर करायला पाहिजे, अजून जी पण काही एसपीआय बद्दल तुमची माहिती असेल किंवा तुम्हाला काही क्युरीज असतील, डाऊट्स असतील तर स्क्रीनवरती नंबर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही कमेंट्स करू शकता किंवा मेसेज सुद्धा करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सखोल जी माहिती आहे एसपीआय एक्झाम 2027 याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. तर परत भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच. जय हिंद.